14वा दिवस सकाळी 6 वाजता. गुड मॉर्निंग हेतल. स्नेहा, ए स्नेहा, उठ उठ पटकन चहा आलाय. चहा बनवलाय क्या? ज्यांना पाहिजे की वर्ष. आज मात्र जरा बरं चाललंय. मालकीनबाईंचं बोलणं मनावर घेतलंय. बघा सगळी कामं कशी टकाटक मध्ये चालल्यात. बघ त्याने तर घाबरून सुसू पण केलं. तुम्ही लहान लहान काप द्या ना आम्हाला, आम्ही फक्त मस्त मज्जा पण करू. हे बघा सकाळी 8 वाजता सकाळी 10 वाजता नमस्कार. कसं वाटतंय? मस्त संस्कृती तब्येत कशी आहे? बरी आहे. सगळ्यांना असं वाटलं की तू माघार घेतलीस, तू मेडिकल कंडिशनचं रिझन दिलंस आणि तू बॅकआउट केलंस. जेव्हा मला ही मोहीम कळलेली की आपल्या ट्रॅक्टर चालवायचंय, तर मी ड्रायव्हिंग न शिकण्याचं एक कारण होतं. जेव्हा मी छोटी होती 2 वेळा गो कार्टिंग करताना माझे खूप मोठे ॲक्सिडेंट झालेत. त्याच्यानंतर मी नोटीस केलं की स्टेअरिंग व्हील मी जेव्हा हातात धरते कुठल्याही गाडीचं किंवा काय, तर माझे हात फ्रीज होतात. जेव्हा काल मी स्वतःला पुश केलं, तर एक माझी मॅक्स कपॅसिटी हिट झाली आणि मला लाईफमध्ये फर्स्ट टाईम जे मी शिकली आहे की असे पॅनिक अटॅक्स येतात, असं सगळं काय होतं. आय थिंक त्याची फर्स्ट टाईम मी स्वतः जाणीव करून घेतली की एक ॲक्च्युअल मेजर पॅनिक अटॅक कसं असतं. आणि ते किती सिरियस गोष्ट आहे. आणि मी या मेंटल हेल्थच्या फील्डमध्ये असून जर माझ्यासोबत असं होतंय, तर मला काल आय थिंक मी हॉस्पिटलमधनं उठल्यानंतर मला रिअलाइज झालं की भरपूर लोकांना असं वाटत असेल की संस्कृती ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून या शोवरती आली आहे आणि ही मेंटल हेल्थ टॉपिक घेऊन आली आहे. हिला तर काहीच असा प्रॉब्लेम नसेल. किती म्हणजे म्हणतात ना. संस्कृती तुला माहितीये का, कसं आहे, जखम जेव्हा दिसते तेव्हा आपण लगेच उपचार करतो, बरोबर. पण मनात काय सुरू असतं, आपलं मानसिक स्वास्थ्य काय लेवलला आहे हे आपल्याला माहित नसतं आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण एक मोहीम तू मागे पडली आहेस संस्कृती, एवढंच लक्षात ठेव. तू आता पुढच्या मोहिमांमध्ये चांगली कामगिरी कर. मेंटल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ स्ट्रॉंग ठेव. चला आता वळी आपल्या लुटूपुटूच्या मोहिमेकडे. बरं, मी आता तुम्हाला काही खेळाडूंची नावं विचारतो. ते कुठले खेळ खेळतात ते तुम्हाला सांगायचं. ओके. रोनाल्डो आणि मेसी. फुटबॉल. रॉजर फेडरर. लॉन टेनिस. अनुप कुमार. कबड्डी. शब्बीर बापू. ओ माय गॉड. सुरिंदर नाडा. क्रिकेटर. क्रिकेटर. नाही. हॉकी. बरं, तुम्हाला फेडरर, मेसी हे सगळे माहिती आहेत. ते कुठला खेळ खेळतात हे सुद्धा माहिती आहे. पण अनुप कुमार, शब्बीर बापू, विशाल माने हे कुठला खेळ खेळतात हे तुम्हाला माहितीच नाही. यात तुमची चूक नाहीये. आपण फक्त ग्लॅमर आणि लाईमलाईट मधले खेळ लक्षात ठेवतो आणि त्याच्याबद्दलच विचार करतो आणि प्लेयर्सना स्टॉक करतो. बरोबर. काय अंदाज आला तुम्हाला? काहीतरी खेळ मातीतला. आजची मोहीम ही मातीतलीच आहे. आणि काय असेल मोहीम? तर आजची मोहीम आहे कबड्डी. त्यासाठी 2 संघ आपण तयार करणार आहोत.
तर पहिला संघ आहे काटा किर्र आणि त्या संघातले खेळाडू आहेत रमशा, रसिका, वर्षा, हेतल. हा आहे आपला दुसरा संघ ज्यांचं नाव आहे नादखोळा. कबड्डी किती जण मिळून खेळतात स्नेहा सांग? 9. 7 खेळाडू असतात आणि 2 राखीव असतात, असे 9 खेळाडू. आता तुम्हाला जाऊन तुमच्या संघातले उरलेले खेळाडू बावधान गावात जाऊन तुम्हाला शोधायचे. लवकरात लवकर 7 ते 8 खेळाडू शोधून काढा तुम्ही. गर्ल्स, अजूनपर्यंत आपण सगळे इंडिव्हिज्युअली लढाई करत होतो एकमेकांशी. आता आपण या मोहिमेत ग्रुप आहोत आणि 5चा ग्रुप आहोत आणि अजून स्ट्रॉंग लोकांना शोधायचं आपल्याला. काशीनाथाचं चांगले. तर आम्ही 4 जणी आहोत आणि 4 जणांमध्ये कबड्डी नाही होत. आम्हाला अजून 5 जणांची तरी जरूरत लागेल. मी आज कबड्डी साठी मुली शोधायला निघाली आहे आणि मी हेतल बरोबर निघाली आहे. तर तुम्हाला माहिती आहे मला ती कितकी आवडते. आय होप तुम्ही माझ्या मनातला कळालंय तुम्हाला. प्रतीक्षा, तू कबड्डी खेळशील आमच्यासोबत? काय ग, स्पोर्ट खेळतेस का? तुमच्या घरी कोणी मुली आहेत का? तू माझ्या मनाची प्रीती आहेस. आवडला तुम्हाला कार्यक्रम? आवडलं मला. काय आवडलं कार्यक्रमाबद्दल? तुम्ही शेण घेतलं डोक्यावर. चला 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 जाऊ बाई गावात. असं करा. चला 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 जाऊ बाई. चला 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 जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. अरे कशाला लागते? नाही कबड्डी खेळायला काही म्हणते खेळायला नवं चल कबड्डी घरी कामं पडले ती काय करू. एक दीदी भेटली मला, तिला जरा तिच्यासोबत प्रॅक्टिस करायची. नको नको माणूस, नको नको माणूस. आजच्या काटेकीर टीमला जिंकून आणायचं आहे. आपल्याला चषक मिळणार आहे. तर त्यासाठी आर यू रेडी? लेट्स गो. चालते की? अरे दे ताळी. चालते चालते. काय बोलतेस काय? काय विश्वास नाही? आम्ही गावभर फिरलो आणि मग आम्हाला 2-3 प्लेयर्स मिळाले, ज्याच्यामधून एक खूप चांगली प्लेयर आहे आणि मला असं वाटते की ती हेतल आणि वर्षाच्या अग्रेशनला टॅकल करू शकते. पटकन जाऊया आपण तालिमीला. चला दादा, थँक्यू. आम्हाला गुड लक म्हणा. वय शितलीनंतर तुझंच कुठलं? नादखोळा टीम आम्ही तुम्हाला हरवून टाकणार आहे. दुपारी 2 वाजता. नमस्ते, माझं नाव आहे सायरा बानू जावेद शेख. तुमचं नाव सायरा बानू आहे? हिरोईनचं नाव आहे ते. ओ इंटरेस्टिंग. प्रो कबड्डी वर्ल्ड कप वुमेन्स हे मी खेळवलेलं आहे. खूप छान. नमस्ते, मी साक्षी भोसले. मी राष्ट्रीय खेळाडू आहे आणि सातारा जिल्ह्याकडून खेळते. मला खूप लकी फील होतंय कारण की आम्हाला जे ट्रेन करताय ते वर्ल्डचे इंटरनॅशनल कबड्डी ट्रेनर आणि रेफरी आहेत. पहिला साधा नियम आहे की जेव्हा तुम्ही कबड्डी खेळायला जाता तर कबड्डी हा शब्द विचारायचा, कबड्डी कबड्डी म्हणत जायचंय. तर मग आता आपण काय करूया, आपले 2 ग्रुप करूया. तयार तुम्ही सगळ्या? 7 जणी आतमध्ये राहणार आणि 7 पेक्षा जास्त असतील ते राखीव असतात. आपल्याला कव्हर समजून घ्यायचं. इथे 2 जणी तुम्ही थांबणार आहे. इथे मिडलला 3चा कव्हर असणार आहे आणि तिकडे 2चा. ओके. आम्हाला कबड्डी बद्दल 0 नॉलेज होतं पण 0 पासून आम्हाला स्टार्ट करायला लागले. पहिली गोष्ट तर ही क्रॉस आहे, ही बोनस आहे. ह्याच्या आतमध्ये येऊन आपलं क्रॉस लाईन, बोनस लाईन असते, रेड सर्व्हिस काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं आम्हाला. तुम्हाला ह्या क्रॉस लाईनच्या आतमध्ये जाऊन प्लेअरला टच करून आणायचं, तेव्हा तुम्हाला 1 पॉइंट भेटणार. समजा एखादा खेळाडू इथं आला रेडला तर हा कव्हर तुमचा येणार आहे, तो मागचा कव्हर येणार आहे. तर मला पकडायला हे येणार आणि तिकडनं तो कव्हर या बरोबर. येस, ओके ओके ओके. मी सुटूच शकत नाही. तुम्ही धरायचंच तुम्ही कव्हर. आता ह्याच्यात तुम्ही जाऊ शकते का? तोपर्यंत तुम्ही पण यायचं, पकडायचंच, विषयच नाही. मला कळत नाही मग तू काय बोलते. एक मिनिट.
एक मिनिट सांगू तुला, मला कन्फ्युज होत आहे. काय होतं माहितीये, तू मला बोलते पुढे आहे, मी पुढे आली, मग तू मला बोलते की तिला काहीतरी करू दे. शीतल खूप स्ट्रॉंग आहे. ती आमच्या ग्रुपला एक सगळ्यात मोठी ॲडव्हान्टेज आहे. हो, ती थोडी ओव्हर स्मार्ट आहे, ऐकत नाही, तिच्या कानाकडे काय जात नाही, काय टिप्स दिलेले. तू मला पुढे काय यायला सांगते? टीम म्हणून खेळावं लागेल. काही कोणाचंही कोणासोबत भेद आहे, काही आहे. आय अंडरस्टँड बट आहे ना, टीम वर्क नाही but केलं I ना आपण, तर आपण understand. हारणार फॉर शुअर. Agreed. त्यांच्याकडे काय माहिती, टीम वर्क आहे त्यांच्याकडे. हां, बट द थिंग इज तिचं जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, ते आपल्याला भारी पडू शकतो. आय थिंक मला जर मी रेट टाकायला गेली, मला पकडलं तरी माझ्यामध्ये स्ट्रेंथ खूप आहे आणि मी ड्रॅग करून कोणाला पण आणू शकते. मला हेतलपासून वाचून राहायचं आहे, कारण का ती खूप इझिली कुणाला पण खेचू शकते. पण त्यांच्याकडून जेव्हा आमच्याकडे कोणी पण येईल, त्याच्यासाठी आमच्याकडे खूप छान स्ट्रॅटेजी झाली आहे. कबड्डी 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 पकड बॅटन, पकड. मी माझे लांब पाय आणि लांब हात यूज करू शकते टू गेट पॉइंट्स आउट ऑफ द गेम. आय थिंक ही मी खूप इम्प्लिमेंट करणार आहे मेन मोहीममध्ये. पकड 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 पकड. आपण शिकलेलो आता अर्धा एक तास त्या स्किलचा वापर करायचा आहे आणि आपणच जिंकणार आहोत. बेस्ट लक टीम. कबड्डी 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 कबड्डी. रात्री 8 वाजता पहिल्या संघाला बोलवूयात. संघाचं नाव आहे काटा किर. दुसऱ्या संघाला बोलवूयात नाद खुळा. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी आपापली जागा घ्यावी. आता या दोन टीम एकमेकांना भिडणार. बघू कोण कुणाची तंगडी वाढणार. आता वेळ झालेली आहे. आपल्या सामन्यामध्ये जे पंच म्हणून काम करणार आहेत ते माननीय सुरेश पाटील, शशिकांत यादव आणि मनोज जाधव. या मोहिमेसाठी 2 फेऱ्या घेतल्या जातील. प्रत्येक फेरी ही 15 मिनिटाची असेल आणि त्यानंतर 5 मिनिटाची विश्रांती दिली जाईल आणि लगेच 15 मिनिटाची दुसरी फेरी आणि ती अंतिम फेरी असेल. काटाकीर या संघाची संघप्रमुख आहे हेतल पाखरे आणि नादखुळा या संघाची संघप्रमुख आहे स्नेहा भोसले. टॉस विन बाय काटाकीर. वा, आजच्या मोहिमेत रंगणार आहे महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ कबड्डी. तेव्हा आज हात दुखेल, पाय दुखेल, इतकंच काय मान कंबर देखील दुखेल, पण चिंता अजिबात करायची नाही, कारण आपल्याकडे आहे पितांबरे क्युरॉन प्लस वेद रिलीफ ऑइल. यातील तिळाचं तेल आणि इतर वनौषधींसोबत वेदनेवर लगेच करू मात आणि जगू पुन्हा जोमात. वा, बोथ टीम्स कम इन. आता 2 टीमा मैदानात आलेल्या दोन्ही टीम आले जोरदार टाळ्या. काटाकीर आणि नादखुळा. नादखुळा रेडर. वा 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 वा. बोनस पॉइंट. उत्साह द्या त्यांना. पहिल्यांदाच बोनस पॉइंट घेऊन गेलेला आहे. अरे कोणाला काटाकीर पकड 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 पकड. पॉइंट मिळालेला, पॉइंट मिळालेला आहे. पॉइंट 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 टू काटाकीर. वा, वैष्णवी जोरात.
कबड्डी 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 बोलला. Red round. Red round आहे, red round आहे. आता काय खरं नाही. आता ही बाजार उठवत्या. आता एका बगलेत 4 आणि दुसऱ्या बगलेत 3 अशी. आय पप्पी. हा मैदान गाजवून ठेवायचं ठरवलंय वाटतं. बघतोय बोनस नाही. रेड राऊंड पॉइंट नागपुरा. आउट आहात तुम्ही. तो किंवा कबड्डी बोललेली नाही, ती हसत होती आणि ती इशारे करत होती. इट वॉज वन ऑफ द रूल्स. तो माझ्या डोक्यातून निघून गेला. तिचा कॉन्फिडन्स वेगळा होता आणि मग मी तिला कुठे पकडलं माहितीये, कबड्डी 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 का नाही बोलली दीदी. हा बरोबर आहे, अख्खीचा बरोबर आहे. संघ प्रमुख बाद झालेला आहे. हे बघा 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 कसं मिळालं. हे धप्पा. वा 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 म्हणजे पॉइंट वर पॉइंट मिळत आहेत सगळ्यांना. पॉइंट टू नागपुरा. वा वा वा. अरे वा 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 वा. ए ससा. थांब थांब थांब. पंच काय म्हणतात. अगं संस्कृती इथं मार्गदर्शकांनी तिकडे जवळ बोलवलं. काय अटी तटीचा सामना आहे. हा तुला काय कबड्डी मला का ढकललीस. अहो कुस्ती नाही, कबड्डी कबड्डी. वा वा वा. पुन्हा ना संघाचा प्रमुख बाहेर. वा 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 वा. रेजा मस्त. कबड्डी 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 कबड्डी. काटाकी रेड. चला चला. वा वा वर्षा. वा 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 वा. अरे गावली वर्षावर गावली वर्षा. अरे अरे चिंगळी आलेले गावची चिंगळी. चॅलेंज दिले चॅलेंज दिले. वा वा. अंकिता वा. अंकिता वा वा वा. अचानक हेतल माझ्या अंगावर आली. म्हणले ब्रो थांब मी घेते तुला. तर मी तिला लगेच टच केलं आणि मी आतमध्ये पळाले. मी एवढी मनातून खुश होते ना की जे मला स्ट्रेस असायचा ना की एक मुंगी आणि हत्तीचा गेम चालू आहे, तर त्यामध्ये मला मी स्वतः मुंगी वाटायची की मी तिच्यासमोर कधीच भिडू नाही शकत. आणि मला फर्स्ट राऊंडमध्ये जो कॉन्फिडन्स आला. तुम्ही दोघींनी गडबड करू नका. या दोघींनी हात टाकला की तुम्ही तिघी त्याच्यात ते घाबरताय. काय नाही एवढं आपल्याकडे फक्त त्यांच्याकडे एक सिलेंडर आपण मारतो. तू जास्त पुढे जाऊ नको. रेडला जा ना. क्विक आतमध्ये जा. टच पॉइंट मार आणि पुढून जे ना सगळ्यांना पुश करत घेऊन हेतल आलेली आहे. कबड्डी बोल. आलेली आहे संघ प्रमुख. आता काय खरं नाही. एक तरी ओढून घेऊन जाणार. हेतल क्रॉस कर आधी. क्रॉस कर हेतल. बोला तर परत नाही. बोनस नाही मिळणार. आम्हाला असं वाटलेलं की हेतल एक स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि तिच्यावरच पूर्ण गेम डिपेंडेंट असणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम ती खूप कन्फ्युज होती. काय करते. वा वा वा. गावकऱ्यांचा आवाज येतोय. चला चिंगळी गेली, आता पुंगळी आलेली आहे. ही बॅडमिंटन पटू आहे. आता कबड्डी पटू काय म्हणते बघूया. 1 पॉइंट घे लवकर.
पटकन लवकर, वेळ नका घालू. स्नेहा एवढी मुलं. स्नेहा आली. अरे बापरे, पैंजण घालतात का काय पायात? पाय दिला हातात डायरेक्ट. कोड चेंज आहे. बाहेर जा, बाहेर जा. कोड चेंज करा. अगं पाय करून परत पाठी तिकडे थांबायला का बसलीस? पळत जायचं हे करा परत पाय रन फॉर युअर स्लो आणि त्यांनी पाय पकडला तरी धक्का मारून तुझ्याकडे स्ट्रेंथ आहे स्नेहा. धक्का मारून तू जाईपर्यंत तू तिकडे उभी नको राहूस ब्रो. वी आर इन द लीड अँड यू आर द कॅप्टन. यू आर द कॅप्टन स्नेहा. बी द कॅप्टन. हातातून आणि अंकिताला पकडायला जाऊचे आतमध्ये बॉर्डर मध्ये खेळते. स्कोर आहे नाद खुळा संघाचे 10 गुण आणि काटा किर यांचे 9 गुण. अंतिम फेरी आहे, खूप महत्वाची आहे. स्कोर आहे नाद खुळा संघाचे 10 गुण आणि काटा किर यांचे 9 गुण. अंतिम फेरी आहे, खूप महत्वाची आहे. चला होऊन जाऊ दे. वर्षा हा आता हिशोब चुकता करायचा. एकदम तयारीने उतरल्यात मैदानात. आता पकडला बोनस लाईन. वा वा वा. अटॅक कर, अटॅक कर. वर्षा पॉइंट टू नागपुरा. हे म्हणजे स्लो मशीन गाडी निघाली. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम एकदम फिक्स आहे यांचा. कबड्डी 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 पकड. अरे नाही नाही. हे बोनस पॉईंट पकडा, बोनस पॉईंट पकडा, बोनस पॉईंट पकडा. अरे अटॅक कर, अटॅक. हा अटॅक कर, अटॅक कर. पूर्णपणे प्रयत्न करते. अंकिताने माझा पाय पकडलेला आणि कोणीतरी मला एकदम पाठीवर पाडलं. मी खूप पॅनिक झालेली आणि ऑब्व्हियसली मला खूप पेन पण होत होतं. मी मागे जेव्हा बघितलं तेव्हा अंकिता पण पडून होते आणि ती पण रडायला लागली. तो मोमेंट मध्ये मी अशी झाली काय झालं. मी झोन्ड आउट झालेली. मला तेव्हा एवढं रडायला आलं. आमची अंकिता आहेच तशी आहे चिंगळे. किती बी लावात ताकद आम्ही नाही झुकात. ये उभी राहिली मैदानात परत. आज परत माघार घेतलं तर ते परत माघारचा ड्रामा होईल की अंकिता आणि पहिल्यांदा माघार घेतलं तर मला ते माघार नाही घ्यायचं होतं. रेड. बाप रे बाप रे. हे चालता जबरदस्त प्रयत्न. वा वा वा. अंकिता लिटरली गेली हेतलवरती आणि तिला पकडलं आणि हितलवरती बसली. ते बघून आम्ही सगळेजण शॉक झालो. आय थिंक त्यांची स्ट्रॅटेजीज होती. त्यांना इन्स्ट्रक्शन दिले की तिला सगळ्यांनी पकडा. अंकिता माझ्यावर बसलेली. तर आय डोंट थिंक हा फेअर गेम आहे. कबड्डी बोलले का? अरे वा वा. पॉइंट टू काटा के. बाहेर चला, बाहेर चला, बाहेर चला. चला लवकर, वेग वाढवा लवकर. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं. संघ प्रमुख कबड्डी बोला. आणि एकमेकांना चिडवत चाललेली फेरी. नाही. अरे बापरे पकडला. ओ रे बाप रे. टाइम
पंचांनी कसला तरी इशारा केलेला आहे. मैदानात तंग वातावरण आहे. मध्ये जावा, मध्ये टच करून या परत. हात लावले तर अरे लावलं तर ढकला आणि या ना पळत. खूप जोरात खूप ते असे घेतात जास्त आपल्यापेक्षा स्प्रिंट मारा. आणि फुल मॅच आपल्या हातात मॅच आपण मार. मार्गदर्शक त्यांना काहीतरी सांगतायत, सूचना देत आहेत. पुन्हा दिवसात तयार. आता पेटून उठल्या. ही गडी का आता हिशोब सगळा चुकता करणार. एकदम चाल बदललेली आहे. एकदम आक्रमक चाल. आणि काय अरे बापरे. रेड रेड कबड्डी बॉल. लाईन टच कर, लाईन टच कर, लाईन टच कर. लाईन टच केला पॉईंट नाही मिळणार. बदला घेणार कप्तान. अरे धप्पा. जाग्यावर पलटी. 2 सेकंडसाठी मला काहीच दिसलं नाही किंवा मला काही कळलं नाही काय होतंय. अंकिता चिंगळे. हा पकड. रमच्या धर, रमच्या धर. स्ट्रॅटेजी वापरून तिला बोनस लाईन जाऊ देत नाही, म्हणजे ही मागे गेली. नाही यावेळी चिंगळेचा डाव फसला. घाबरवण्याचा प्रयत्न, प्रतिस्पर्ध्याला घाबरवण्याचा प्रयत्न आणि रसिका सापडलेली. अरे बापरे. लाईन टच करणार त्याच्या आधीच खेळाडूंनी पकड घट्ट केलेली आहे. स्कोरिंग जवळजवळ समान आहे. अगदी 1 अंकाचा गुणांचा फरक आहे. पंचांनी इशारा दिला. रेड आउट. कमान चॅम्पियन. आता पुन्हा आक्रमक झालेली रमशा आणि शाबास. 2 पॉइंट. संस्कृती आता तुझ्यावर डिपेंड आहे सगळं. संस्कृती घे पकड. रेड आउट. वा वरच्या वा. काटाकरची गुणांच्या संख्येत वाढ. पुन्हा काटाकीरकडून रमशा. कमाल. रमच्या मस्त. अस्सल रमशा अस्सल आहे. खेळ मनापासून खेळते ती. मनापासून खेळतीये. वा 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 वा. क्या बात है, क्या बात. चला सर. बोनस प्लस 2. अरे क्या बात आहे. आता बरोबरीचा सामना झालेला आहे. बरोबरीचा सामना आहे आता. क्या बात आहे. मस्त 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 रमशा. मस्त मस्त. रमशा श्रेया घाबरली. रमशा घाबरली होती ती. स्नेहा जमते. पुन्हा अलगत. प्रतिस्पर्ध्यांच्या खिशात खूप. आणि ह्यो सामना काटाकीर या संघानं 1 गुणानं म्हणजे 26 गुणांनी जिंकलेला आहे. एका वेळी 4 गुण संघटन. तर अशा प्रकारे फक्त 1 गुणाने समोरच्या संघाच्या कॅप्टनला माती चारत काटाकीर या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. हे चल, हा जो सामना झाला, या सामन्यात तुमच्या संघातला तुम्हाला महत्वाचा खेळाडू कोण वाटतो?
वर्षा ऑब्विसली, पण आम्ही सगळ्यांनी इक्वली एफर्ट्स टाकलेत आणि तरी ती बोलली नाही होती सगळ्यांची, पण सगळे एकमेकाला कमॉन बोलून. तुला माहितीये का जेव्हा तू 2 गुण घेऊन आलीस, वा वा वा, रमच्या धरला ये तेव्हा तुम्ही 3 गुणांनी मागे होतात. हो म्हणजे चान्सच नव्हता तुमचा जिंकायचा. तिथेच चान्स झालाय. काय स्नेहा, काय म्हणशील? माझ्यामुळे 1 पॉइंट गेला असेल, पण कॅप्टननी 1 पण पॉइंट काढला नाहीये तिकडच्या. बाकींनी जिंकली, रमशा असं काही नाहीये, असं काही नाहीये, असं काही नाहीये. गेम नव्हता, जो कॉन्फिडन्स तुझा होता ना आज, तो ओव्हर कॉन्फिडन्स होता. 1 पॉइंट घेऊन दाखवलास, तू नाही ठरवू शकत ते. घेऊन दाखवलं असतं तर मी तुला काढलंय. ते खरं आहे. काल मी तुला आउट केलं. आज तुझे शब्द वापरले. अंकिता, मालकिन बाय के सामने कोई बोल सकता है क्या? मालकिन बाय बोलते नहीं है, खेल के दिखाते हैं. वैशूचा पाय सगळ्यांना माहितीये. काल ती हॉस्पिटल मधून आलीये. 2 मुली इंजर्ड. मेंटल इलनेस. मेंटल बद्दल बोलतात ना तुम्ही. मेंटल हेल्थ इज इम्पॉर्टंट. मेंटल हेल्थ. एक सेकंड. आणि आम्ही 1 पॉइंट हरलोय. 1 पॉइंट. आम्ही मान्य करून घेतोय सगळं. तुम्ही खूप चांगले खेळलेत. आय अप्रिशिएट. मी तुला काही बोलत नाही. कशी जिंकली? कशी जिंकली? ओके, टीव्हीवर बघतील सगळे. बकरी सारखं मी नको करू. खाली पडेल. तू खाली पडेल. तू काल हारलीस, आज पण हारलीस. काल हारलीस, आज हारशील, उद्या पण पाडला मी. हेतलला अजून बोल्ड बच्चनचा काढा द्या प्लीज. आणि तिला अजून कुचका काढा द्या प्लीज. मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय कोण किती फेअर आहे, कोण बिमार आहे, कोण बिमार नाही. ठीक आहे, तुम्ही लोक जिंकले, पण आता कशाला या सगळ्या आजार आहे? तिचा पाय अजूनही सुजलाय. तिचा पाय एक सेकंड. टीम्स आम्ही बनवले नव्हते. आम्ही माघार नाही घेतली, आम्ही खेळलो. आधीच बोलायचं. जेव्हा सकाळी टीम झालेले ना, तेव्हाच तो 1 पॉइंट दान केला तुम्हाला आम्ही. हेतल, नेहमी असं का होतं? तुझा विजय लोकांना हा मान्य नसतो, असं का होतं? आय डोंट अंडरस्टँड. सगळ्यांना जळजळ होते सर, मी काय करू? एका गेम वरती ते डिसाइड नाही होत. माझी विनिंग स्ट्रीक आहे, ते बघतील पुढे. मला दाखवायचं नाही. येस मला अशी मच्छी मारून सर्व्हिस कोणाला बोलता येणार माहित नाही. मला हे नाही आवडत. I can't act like you guys. I'm going to stand quietly and I'm going to let the action speak. अर्थ नाही माहिती. प्लेयर्स आजारी अजून आम्ही खेळतोय, तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आमच्या टीमसाठी. सामना तर अटीतटीचा झाला. दोन्ही संघ खूप छान खेळले, पण शेवटी काय, जो जीता वो सिकंदर. बावधान समितीच्या सदस्यांना मी मैदानावर येण्याची विनंती करतो. हेतल आणि विजेता संघ त्यांना मी येण्याची विनंती करतो आणि आपले बावधान समितीचे सदस्य त्यांच्याकडनं हा चषक घेण्याची विनंती करतो. या विनर जनांची मी खुश होती, पण ती गोष्ट घडायला लागली की नाही, आज तू नाही जिंकली, तू हा क्रेडिट नाही घेऊ शकत. आतापर्यंत 3 ट्रॉफी माझ्याकडे आहेत. आय डोंट थिंक 3 कन्सिस्टंट जिंकलाय कोणी सगळ्या मुलींमधून. आणि जेव्हाही मी जिंकली आहे, मला खाली दिखावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हेतलने जे पूर्ण दिवस मला टॉर्चर केला आहे, मी फक्त कबड्डी मॅच खेळण्यापर्यंत तिला झेलणार होती आणि ते मी केलं. मी बावधान समितीच्या सदस्यांचे आभार मानतो. कसा वाटला आजचा खेळ? राणादा, कबड्डी हा मातीतला एक रांगडा खेळ आहे. आज कबड्डीची मोहीम होती. अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या मुलींनी
ही मोहीम पार पाडली सगळ्यांचं अभिनंदन. वा, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आम्ही. ज्या मुलींनी आमच्या या मुलींची टीम पूर्ण करण्यात मदत केली त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणखी 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 विशेष आभार म्हणजे आमचे जे पंच आहेत आणि जे प्रशिक्षक आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार. वाड्यातल्या मुली इथेच थांबा, बाकी सगळ्या जाऊ शकता. विजेत्या संघाकडे चषक आहे त्यामुळे विजेत्या संघाला मिळणार आहे मजा आणि जो संघ हरलाय त्यांना मिळणार आहे सजा. आता आपल्याला करायचंय मतदान. विजेत्या संघापासून सुरुवात करूया. हेतल, मी अंकिताचं नाव घेणार आहे कारण जेव्हा मी हरलेली मी माझी हार मानून घेतली, त्याची सजा पण व्यवस्थित घेतली. जेव्हा तुम्ही स्वतःची हार मानून नाही घेऊ शकत, हे काल पण झालं आज पण झालं, ही एक वाईट गोष्ट आहे. जर तुम्ही गेम मध्ये आहात गेम व्यवस्थित खेळा, नाहीतर नका खेळू. मी हेतलला वोट करते कारण की तिच्यामुळे आज आम्हाला खूप पॉइंट्स गेलेत, खूप जास्त. आम्ही खूप बेटर गेम खेळलो असतो. मी हेतलचं नाव याच्यामुळे घेईल कारण आम्ही सगळ्यांनी खूप जोरदार प्रयत्न केला पण हेतल खूप जास्त कन्फ्युज होती या गेम मध्ये. मला पण असं वाटतं की हेतलच जावी कारण आय डोंट थिंक ती जे काही बोलते ते खरं बोलते किंवा काय, आय डोंट नो. आणि आय थिंक एक्सप्लेनेशन नीडेड नाहीये कारण की सगळ्यांना माहिती आहे. हाय हेतल, कारण सोपं आहे, तू जिंकते मला आनंद आहे, पण तुझं ओव्हर कॉन्फिडन्स करते ना तो मला नकोय. हेतल बिकॉज ऑफ हर ओव्हर कॉन्फिडन्स. नेहा, रमशा कारण की ती खूप टफ कंटेंडर वाटते मला. वा, तू पण म्हटलेलं एकदा माझ्याबद्दल. आज खरं उत्तर बाहेर निघालं. तुझं नाही कळलं काय माहितीये का? काय? तुझं नाव नाही घेतलं कोणी. माझं नाव नाही घेतलं कोणी. जे कालपर्यंत तू म्हणत होतीस की मला सगळे एकटं टाकतात, कोणालाच मी नकोय, आज सगळ्यांना तू हवी हवीशी वाटतेस आणि सगळ्यांनी मान्य सुद्धा केलं की तू स्ट्रॉंग आहेस. गावाने शिकवलेली एक गोष्ट तुम्हाला समजली, काय तर प्रेम काय असतं, माणुसकी काय असते. मला असं वाटतंय आज नंतर किंवा आजच्या रात्रीपासूनच वाडा खऱ्या अर्थाने माणसांनी भरून जाईल. है ना? येस दादा. है ना? येस. एक खेळ सगळ्यांना एकत्र आणू शकतो आणि एक शब्द सगळ्यांना वेगळा करू शकतो. त्यामुळे तो वापरताना विचार करा. चला आता वेळ आलेली आहे, कोणाला मिळणार मजा आणि कोणाला मिळणार सजा. जो पराभूत संघ आहे तो आज आत्तापासून वाड्याच्या आत जाता येणार नाही सकाळी सूर्योदय होईपर्यंत. वरांड्यात झोपावं लागणार आहे, वरांड्यात, त्याच्या बाहेर जायचं नाही. बरं एवढंच नाहीये, अरे कोणालाही जेवता येणार नाही, झोपताना उशी मिळणार नाहीये. चालेल चालेल, ब्लँकेट मिळणार नाहीये. काय आहे, जसा कार्यक्रम पुढे जातोय, मोहिमा वाढत चालल्या, शिक्षा सुद्धा कठोर होणार. ठीक आहे, एक मोबाईल देतो तुम्हाला, सतरंजी मिळेल. एक सतरंजी मिळेल. पण आम्ही पाच आहे ना, मग नाही काय करायचं, इथून दोघी आणि तिथून दोघी आणि दोघी असं घ्यायचं. चला, विजेत्या संघाला मिळणार आहे मजा. काय असेल मजा? आवडती गोष्ट आहे. खाण्याबद्दल काहीतरी असेल. नाही नाही, चला आणा रे, मजा घेऊन या. आईस्क्रीम, मँगो क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम, ऑरेंज कलरचा स्ट्रॉबेरी काय आहे? चॉकलेट बिकलेट, ठीक आहे, तुम्हाला आवडेल असं थंडगार आईस्क्रीम. आईस्क्रीम. I don't want that आइसक्रीम. तेरे को लगता है क्या मेरे को आइसक्रीम नहीं मिलता क्या जिंदगी में? Let them eat it. थोडासा गोडवा येऊ दे त्याच्यामध्ये आईस्क्रीम खाऊन, मला नको आहे.
प्लीज लिव्ह मी अलोन फॉर 10 minutes. आय नीड इट. जर तुम्हाला वाटतं मी बोलावं माझ्या मनात काय, मला 10 मिनिटं एकटं सोडा, मी येऊन बोलेन. Still not listening. Yazdi, not fair. Please leave me alone. 1, 2, and रात्री 11 वाजता फुडग्याचं भाडे मला फुडग्याचं. वाव शेट मी विसरले होते आईस्क्रीम कसं सेम. या घ्यायला थंड आईस्क्रीमची मजा आणि बाहेर मिळाली थंडीची सजा. हा, अजून पनिशमेंट असेल तर मी चुपचाप घेईन, पण यार मी माझ्या हेल्थची अजून नाही वाट लावू शकत यार याच्यापेक्षा. प्लीज खा, जेवणावर नको काढूस. मला आईस्क्रीम आवडत नाही, एक बाईट घे. ते वेस्ट होणार, मला नाही खायचं. एक बाईट घे ऍटलीस्ट. एक बाईट घे. नाही, मला जेन्युइनली नाही खायचं. आईस्क्रीमवर नको काढू, जेवणावर नको काढू, जे पण आहे ते आमच्यावर काढ. तुला मी सूट देते, आमच्यावर काढ. जे पण बोलायचं आम्हाला बोल. गरज नाही या सूटची किंवा आईस्क्रीमची, प्लीज. बट जस्ट टेक 1 बाईट, कारण आपण सगळेच होतो याच्यात. हेतल आपण जिंकलोय, लेट्स सेलिब्रेट. हिच तर जगाई वेगळंच आहे. हेतल नाही बोलते ती. अंकितामुळे मला किचन मध्ये झोपायला लागतंय. तिला किचन नाही, वरांडाच आहे यार. किचन आहे हा, आपल्या वरांडातला किचन आहे हा. वरांडाच झाला, बाहेरच झोपतो किचन आहे की नाही? किचन आहे बाबा, किचन आहे वरांडा. तो काय स्टोरेज रूम. मोठा कॉन्व्हर्सेशन चाललंय की ते स्टोरेज रूम आहे, तिकडे बोरी आहे, पण ते वरांडामध्ये येतं. पण हे फक्त एवढं सेशन, हे किचन आहे. या लाईट बंद केली झालं सगळ्यांचं. कोण कुठे झोपत आहे? हे तुझे इथे अंग दुखतंय. कॅमेरा दादा लाईट बंद कॅमेरा लाईट बंद करून टाका. बद्दल लाईट बंद करून टाका. ओ दादा, लाईट बंद करा ना. हा म्हणा. तर मंडळी, भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. पाहिलेत मंडळी, आज पहिल्यांदा या सख्या पक्क्या मैत्रिणी एकमेकांविरोधात लढल्या. यशाची रेषा जरी हेतलच्या हाताला लागली असली तरी तिचे पाय मागे वळण्यासाठी बऱ्याच जणांचे हात पुढे आले. मनात नसताना देखील निव्वळ खेळासाठी काही जणांनी साथ दिली, पण ऐन वेळी पलटी खाल्ली. जिंकलेल्यांनी केली मजा आणि हरलेल्यांना मिळाली बाहेर झोपण्याची सजा. बघू आता भिडलेले एकत्र येणार का पुन्हा भडका उडणार. आता मजा येणार. अरे काय चाललंय तुझं? अरे येडं आहे का रे? मला डॉक्टरने सांगितलं का असे खेळ खेळत जाय म्हणजे तब्येत चांगली राहते. अरे मैदानात खेळायला सांगितलं असेल तुला डॉक्टरने. येडा आहे कर तू? हा? अरे मैदानातच बसून खेळतोय ना. काय लागा तुला कळतं का? हा, आज ते शहरातल्या पोरी इकडे आल्या, त्या पोरी या मातीत खेळल्या, त्यांचं रगात निघालं, पाय मृगाळले, रडल्या, पडल्या, झडल्या, तरी बी खेळत होत्या. ही म्हणजे असं झालं की त्या गावातल्यांसारखं वागायला लागले ना, आपण शहरातल्यासारखं वागतोय. तोंड गायला पाडले. तो सगळं बरोबर आहे, पण शेवटची स्टेप राहिली होती. दर बरं झालं. बघ ऐक, तुला आणि तुझ्या मोबाईलला दोघांना चिची नाकाली. कुठं? अरे इकडे ना.